कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. शिवा, त्याला खोलीत घेऊन जा आणि झोपव. भाऊ मी आशू चल. ए तू हात लावू नको मला. आशो, जरा तोंड सांभाळून बोल. कसं सांभाळू भाऊ तोंड मी? भाऊ हे सगळं ते चाललंय नाही, हिच्यामुळे चाललंय भाऊ. स्वार्थी आहे ही, स्वार्थी खूप. आणि दिव्या माझी मला जी सोडून गेली ना, त्यानंतर ही आली, हिने आयुष्य बर्बाद केलंय माझं. आणि हिच्यामुळेच, तुझ्यामुळे ऐक, तुझ्यामुळे मी दारू पेली आज. आशू, आशू तू शांत हो. तू आता दारू प्यायलाच काही बरळतोस. आपण उद्या सकाळी बोल. भाऊ बास, मला बोलू दे आता. इतके दिवस मी शांत राहिलो, मला आता प्लीज बोलू द्या. माझं आणि शिवाचं लग्न जरी ऍक्सिडेंटली झालेलं असलं तरी शिवाला जे हवं होतं तेच झालंय. म्हणूनच ती सतत खुश असते. म्हणजे नक्की काय बोलायचंय तुला? नाही तू बोल ना आशू, तू बिनधास्त बोल. तुला माहित नाही आई, तुला भाऊ आशू तुम्हाला कोणालाच सांगितलं नाही शिवानी. ए शिवा, अगं सांग ना त्यांना. हे काय सिक्रेट ठेवलं ते तुमच्यापासनं. तुम्हाला माहितीये का, शिवा आहे ना, तिचं माझ्यावर प्रेम होतं लग्नाच्या आधीपासून. तिचं प्रेम होतं माझ्यावर. तिला लग्न करायचं होतं माझ्याशी. सांग, बोल शिवा, बोल, सांग त्यांना. नाही बोलणार. शिवा नाही बोलणार, पण मी सगळं बोलणार आहे आज. खरं सगळं बोलणार आहे मी. शिवाचं माझ्यावर प्रेम होतं, तिला माझ्याशी लग्न करायचं होतं. त्यानंतर दिव्या पळून गेली आयुष्यातनं माझ्या. तेव्हा शिवा आली, तिने माझ्याशी लग्न केलं. पण मला शिवाशी कधीच लग्न नव्हतं करायचं. माझं तिच्यावर प्रेम नाही आणि माझं तिच्यावर कधीच प्रेम नसणार आहे आयुष्यात. काय बोलतोयस आशू? ए आता गप्प बसा. आता एक शब्द सुद्धा बोलायचा नाही. तुझं सत्य सगळ्यांसमोर येत आहे म्हणून त्याला शांत बसवतेस. काय माहित, स्वतःच्या बहिणीला तू स्वतःच गायब केलं असशील. काही सांगता येत नाही. वेट लागलाय का? मी का करीन माझ्या बहिणी बरोबर असं? मग आशूवर तुझं प्रेम होतं हे खोटं आहे? शिवा, काय हे सगळं खरंय? झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.